सांधे सांध्यांसाठी आपल्याला सांधे आणि हड्डी जोड़ों के दर्द आणि हड्डियों की विकार और खास करून गुडघे तर यासाठी आपल्याला गरुडासन अगोदर उजवा पाय एका पायापासून अगोदर उभा राहायचं डोलायचं त्यासाठी हे आणि डावा पायाचा पूर्णपणे उजव्या पायाला पूर्ण घ्यायचं असा पूर्ण जर असा डायरेक्ट होत नसेल तर त्याने थोडंसं लावून घ्यायचं आणि नंतर ज्या पायावर उभा आहे तो हात हलवून दुसरा हात करून आणि असं पूर्णपणे ताण देऊन पाया घालायचा आणि असा ताण द्यायचा पूर्ण कंबरवरती खेचायचे हातवरती खेचायचे पीठ द्यायचं पूर्णपणे गरुड असं पूर्णपणे आणि असं या स्थितीमध्ये 5, 10, 15, 20, 30 सेकंद पर्यंत स्थिर सुखम आसनावर सगळे जॉईंट्स आपले व्यवस्थित सगळे मजबूत होतील कुठलेही राहत नाही बघा हड्डी सगळ्या हड्डींना आता उजवा पाय दहा पायाला थोडी मदत करायची असा डाव्या पायावर व्यवस्थित उभं राहायचं आणि डावा हात खालून हात वरून असं आल्यानंतर पूर्ण पीठ घ्यायचा असा पूर्ण ताण घ्यायचा पूर्णपणे सगळे जॉईंट्स आपले मजबूत राहण्यासाठी हड्डीचे विकार कधी आपल्याला जाणवणार नाही संधिवात वगैरे येते अगदी पोटांना पण असं ताण पडला पाहिजे असं ज्यावेळेस वेळ देतो त्यावेळेस सगळे म्हणजे रेमोटेड आर्थरायटिस वगैरे हा पण कधी आपल्याला होणार नाही म्हणजे ॲटोइम्युन डिसीज सगळे कमी होण्यासाठी गरजेचं आहे आणि एक पायावर बॅलन्स स्थिर राहण्यासाठी अगोदर प्रॅक्टिस करण्यासाठी दररोज एका पायावर उभं हे वृक्षासन वगैरे अर्ध प्रॅक्टिस करताना सुरुवातीला एवढीच करायची नंतर पोटवरती खेचायचं त्याची प्रॅक्टिस करायची कमरवर खेचायचं वरती नंतर हे वरती घेऊन अगोदर असे घेऊन ताण देऊन मग हळूहळू पूर्णपणे असा ताण द्यायचा पूर्ण वरती खेचते जसे की कोणीतरी आपल्याला वरती तर आपल्याला इथले गुडघा जांघा पाठ कंबर पोट हे कमी व्हायला पाहिजे स्थिरता आपल्या शरीराची स्थिरता आपल्याला स्थैर्य प्राप्त होईल याचा आपल्याला मेधाशक्तीला पण फायदा होतोय पूर्णपणे म्हणजे आपल्या जीवनातली चंचलता पण कमी होईल वृक्षासन आहे त्यामुळे वृक्षाचं ध्यान होईल याच्यामध्ये आणि वृक्ष जसा स्थिर आहे तसं आपल्या जीवनात स्थिरता प्राप्त करण्यासाठी दररोज आपण वृक्षाची पूजा करतो ते जसं स्थिर असते तसं आपण पण स्थिर राहू शकतो मिळालेल्या त्यामध्ये आपण संतुष्ट राहू शकतो संतोष प्राप्त होऊ शकतो नियमांचं पालन होईल यम नियमामध्ये जसं संतोष सांगितलेलं आहे जीवनामध्ये खुशी प्राप्त परिस्थितीमध्ये आणि पूर्ण पुरुषार्थ करून जे मिळालं त्याच्यामध्ये आपण स्थिर विश्राम